अमुकच तारखेपर्यंत दिलं पाहिजे अशी बालिश मागणी करून शासनाला धमकी देणं चूक आहे। सरसकट कुणबी समाजाला कुणबी सर्टिफिकेट द्या आणि आरक्षण द्या हे बोलणं चूक आहे। जा ना त्यांना सांगा, त्याऐवजी ते मलाच सांगतायत। हे आज काय चाललंय माझ्याकडे सरळ कुणबी 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 सगळे 100% कुणबी, सुतार पण कुणबी, लोहार पण कुणबी, मराठा पण कुणबी, ब्राह्मण पण कुणबी, खोटी सर्टिफिकेट दिली जात आहे। हे सगळे माझ्याकडे हे आहे। गावबंदी केली जात आहे। सरपंचाला तिकडे तनपुरे आमचे मित्र हाऊसमध्ये म्हणाले असं काही झालंच नाही। ते बच्चू कडू साहेब म्हणतात की भुजबळ साहेब खोटं बोलतात। अरे या शेंडी गावामध्ये महिला सरपंचाला ती केवळ आमच्या मीटिंगला आली म्हणून तिच्या बोर्डाला काळं फासलं आणि तिला गावबंदी केली। त्या भगिनीचे जे आहेत तिने आता व्हिडिओज व्हायरल केला की होय मला गावबंदी केली, मला शिव्या देण्यात आल्या। तुम्ही मला खोटं समजता? मी सांगितलं की नाही, निर्मळ पिंपरीमध्ये दलित समाजावर मतदान केलं नाही म्हणून जीवघेणा हल्ला झाला। तिथले तेही म्हणतात की असं झालं नाही। अरे बघा ना, हे असंच झालेलं आहे। हुशार खोटं बोलतात। मला खोटं बोलण्याची सवय नाही। वर्तमानपत्र खोटं बोलू शकत नाहीत, टीव्हीवर बातम्या आल्या खोटं बोलू शकत नाहीत, स्वतःचे लोक बोलतात खोटं बोलणं शक्य नाही। रोज आम्हाला शिव्या घालतात। रोज शिव्यांचं जे आहे प्रचंड मोठं जे आहे बाडगच आमच्याकडे रोज शिव्या। दादागिरी, एवढी दादागिरी की त्या जरंग्याची मीटिंग आहे जालनामध्ये म्हणून जालना परिषदेने, जिल्हा परिषदेने सुट्टीच जाहीर करून टाकली सगळ्यांना। अरे वा, पंतप्रधानांची मीटिंग असली तरी सुट्टी नाही आणि त्याची मीटिंग असली तर सुट्टी। काय चाललेलं आहे? हे असं जर चाललं तर मला असं वाटतं की ही लोकशाही नाही, ही फक्त दादागिरी आहे। आणि का, कशासाठी? गुन्हेगारांना पकडला तर हा सांगतोय सोडा त्यांना, आमची लेकरं बाळ आहे। वा रे वा, लेकरं बाळ, लेकरं बाळ पिस्तूल घेऊन फिरून राहिले, लेकरं बाळ गोळ्या झाडून राहिले। काय लेकरं बाळ चाललंय? आम्ही हे करू ते करू ते करू। झुंडशाहीच्या विरुद्ध आम्ही आहोत ते यासाठी आहोत। पुन्हा मला सांगायचं आहे, जात गणना करा, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा, कळेल कोण किती आहे। तो आम्ही कमी आहे तर कमी घेऊ, पण जेव्हा आमची संख्या जास्त असेल तर आम्हाला त्या प्रमाणामध्ये आरक्षण आणि सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत, फंड्स मिळाले पाहिजेत। आता त्यांनी सांगितलं आरक्षण दिलं नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू, दादागिरी सुरू। आरक्षण मिळू द्या, भुजबळाचा कार्यक्रमच करतो जरंगे। मी त्याचा कार्यक्रम करतो, सगळे तोच म्हणतो। आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम करू। आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडू शकतो, जरंगे म्हणतोय। वा रे वा, हा काय दादागिरी आहे। माझा कार्यक्रम करतो, मला बघतो। 24 डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी आणि भुजबळ फार्म हाऊसवर या, बघा काय होत आहे। आमंत्रण दिलं जात आहे। हा वा रे वा, जरंगे काय तुझी हिंमत, हा काय बघणार आहे तुम्हाला? अरे तू तुझी तब्येत सांभाळ। बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ। मला धमकी, आणखीन काय? गोळ्या मारणार, अमुक करणार, फायरिंग करणार। वाह, काय रे, काय दादागिरी?